तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय, आपण मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशनचा सिलेबस पाहत आहे. त्याचा आपण युनिट 1 मधील आपण 3 पॉइंट कव्हर केलेले आहेत. आज आपण 1.4 कव्हर करणार आहे. हा 1.4 हा आपण कव्हर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओ चालू करूया. जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मागचे व्हिडिओ पहा. आय होप तुम्ही ते व्हिडिओ बघून हा व्हिडिओ पाहत असाल. जसं की आपण पाहतोय 1.4 मध्ये आपण हे पॉइंट पाहणार आहे. तर आपण पहिल्यांदा बेसिक सेल्युलर सिस्टीम ही पाहणार आहे. तुम्ही सेल्युलर सिस्टीम काय आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आता बेसिक सेल्युलर सिस्टीम एक काय असते? तर अ बेसिक सेल्युलर सिस्टीम इज अ मोबाईल कम्युनिकेशन नेटवर्क. एक मोबाईल कम्युनिकेशनचं नेटवर्क असतं. इन विच जिओग्राफिक एरिया इज डिवायडेड इंटू स्मॉलर रिजन. जो कम्युनिकेशनचं नेटवर्क आहे त्याला छोट्या-छोट्या पार्ट्स, छोट्या-छोट्या एरियानुसार डिव्हाईड केलेला आहे आणि त्या छोट्या एरियाला, त्या रिजनला आपण म्हणतो सेल. ईच सेल इज सर्व्हड बाय आणि प्रत्येक सेलमध्ये एक बेस स्टेशन असतं. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, सेलचे कंपोनंट पाहिले. प्रत्येक सेलमध्ये एक बेस स्टेशन असतंच आणि ती काय प्रोव्हाईड करतं तर तेवढ्या आता समजा ही एक सेल आहे. त्यात हे एक बेस स्टेशन आहे आणि ते बेस स्टेशन संपूर्ण एरियात ह्या कव्हरेज देतं मोबाईल युजर्ससाठी विथिन दॅट सेल त्या सेलमध्ये. ही आहे एक जनरल बेसिक सेल्युलर सिस्टीम ज्यात की पहिल्यांदा तर हे बेस स्टेशन असतं एम-एस म्हणजे मोबाईल स्टेशन. हे आहे एम-एस. मोबाईल स्टेशन म्हणजे आपण युजर आपले मोबाईल. त्याच्या थ्रू बेस स्टेशनकडे सिग्नल जातो. बेस स्टेशन आणि जर आपण ज्याला कॉल करतोय तो जर आपल्याच सेलमधील असेल म्हणजे समजा हा आहे याला आपण कॉल केला तर बेस स्टेशनच्या थ्रू सिग्नल जो आहे तो तिथे जातो. समजा आपण कॉल केलाय ह्या बेस स्टेशनमधल्या ह्या युजरला, तर पहिल्यांदा सिग्नल जो आहे तो इथून इथे बेस स्टेशनकडे येईल, बेस स्टेशनच्या थ्रू एम-एस-सीकडे आणि एम-एस-सीच्या थ्रू आपला जो सिग्नल आहे तो ह्या बेस स्टेशनकडे आणि या बेस स्टेशनच्या थ्रू इथे असा जो आहे तो सेल्युलर सिस्टम जी आहे ती अशी काम करते. जी आपली कॉलिंग आपण करतो ते असं काम करत असते. तर आता पाहूया आपण जसं की आपण ह्या छोट्या कन्सेप्ट पाहिल्या. इथे आहे मोबाईल स्टेशन, नंतर बेस स्टेशन, डीपमध्ये आपण नंतर ट्रॅफिक चॅनल काय आहेत, कंट्रोल चॅनल काय आहेत, हे आपण पाहणारच आहे. नंतर आता इथं जसं की आपण पाहिलं एम-एस म्हणजे आपला मोबाईल आहे, मोबाईल स्टेशन. नंतर बी-एस म्हणजे बेस स्टेशन आहे. ह्याला बी-टी-एस सुद्धा आपण म्हणतो. बी-एस किंवा बी-टी-एस शॉर्ट्समध्ये. नंतर एम-एस असं आपण काय-काय आहे हे पाहणार आहे. पहिल्यांदा तर आपण पाहतोय मोबाईल स्टेशन काय आहे? मोबाईल स्टेशन इज अ युजर मोबाईल म्हणजे जो आपल्याकडे मोबाईल आहे तो आहे मोबाईल स्टेशन. यूज फॉर कम्युनिकेशन इन अ सेल्युलर नेटवर्कमध्ये आपण कम्युनिकेशनसाठी जे वापरतो ते आहे आपलं मोबाईल स्टेशन. मग ते टॅब असू शकतो, ज्यात सिम कार्ड आहे, ज्या थ्रू तुम्ही कॉलिंग करू शकता, ते येतं मोबाईल स्टेशनमध्ये. आता त्याचे फंक्शन काय आहेत मोबाईल स्टेशनचे? तर सेंड आणि रिसीव्ह करू शकतो व्हॉईस, डेटा आणि मेसेजेस. कम्युनिकेट विथ द नियरेस्ट बेस स्टेशनच्या थ्रू ते नियरेस्ट कम्युनिकेट करतं. सपोर्ट करतं युजर मोबिलिटी व्हाईल मेंटेनिंग कनेक्टिव्हिटी. नंतर एक्झाम्पल मोबाईल फोन असू शकतो, स्मार्टफोन, टॅबलेट, सिम कार्ड ज्याच्यासोबत सिम कार्ड आहे ते सर्व. नंतर हे आपण पाहिलं की हे मोबाईल स्टेशन काय आहे हे पाहिलं आपण. आता आपण पाहूया की बेस स्टेशन इथलं काय आहे? तर बेस स्टेशन. अ बेस स्टेशन इज अ फिक्स्ड कम्युनिकेशन स्टेशन दॅट प्रोव्हाइड्स वायरलेस कव्हरेज टू अ सेल. जे बेस स्टेशन आहे ते फिक्स असतं. मोबाईल स्टेशन आहे ते मूव्हेबल आहे. मोबाईल आहे म्हणजे तुम्ही ते इकडून तिकडे जाऊ शकता. बट बेस स्टेशन आहे ते एका जागेवरती फिक्स असतं. नंतर बेस स्टेशन जे आहे ते दॅट प्रोव्हाईड वायरलेस कव्हरेज अख्ख्या सेलमध्ये ते प्रोव्हाईड करतं. त्याचं फंक्शन काय असतं तर ट्रान्समिट अँड रिसीव्ह रेडिओ सिग्नल फ्रॉम मोबाईल स्टेशनकडून. आता समजा ह्या युजर आहे या गाडीमध्ये, त्याच्याकडे मोबाईल आहे. तर जो मोबाईल स्टेशनच्या थ्रू बेस स्टेशन जे आहे ते ट्रान्समिट करतं, रिसीव्ह करतं सिग्नल. मोबाईलला कनेक्ट करतं सेल्युलर नेटवर्क सोबत. नंतर मॅनेज करतं रेडिओ रिसोर्सेस आणि हँड ऑफ विदिन इट्स कव्हरेज एरिया. आता तुम्ही बोलताल हँड ऑफ काय आहे? तर हँड ऑफ ही कन्सेप्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. खूप सोपी कन्सेप्ट आहे. जी की रेडिओ रिसोर्सेस आहेत आणि हँड ऑफ आहे ते कोण मॅनेज करतं तर बेस स्टेशन मॅनेज करतं, एवढं लक्षात घ्या.
नंतर नंतर आपण पाहिलेलं आहे बेस स्टेशन काय आहे. बेस स्टेशन लाईक दिस, या अँटिना असतो एक टॉवर. थोडक्यात बेस स्टेशन म्हणजे एका त्या सेलमधील टॉवर लाईक दिस असं असतं. नंतर आपण पाहतोय ट्रॅफिक चॅनल. आपण आपल्या सिलेबसमध्ये मोबाईल स्टेशन पाहिलं, बेस स्टेशन पाहिलं. आता आपण पाहतोय की ट्रॅफिक चॅनल काय आहे. ट्रॅफिक चॅनल म्हणजे TCH. अ चॅनल यूज टू कॅरी व्हॉइस अँड डेटा बिटवीन अ मोबाईल फोन आणि बेस स्टेशन. आता चॅनल, आता हा हा समजा इथे मोबाईल आहे या गाडीमध्ये आणि ह्यात आहे ते कम्युनिकेशन होत आहे. तर ह्यात कसं कम्युनिकेशन होत आहे, कोणत्या चॅनल्सच्या थ्रू रेडिओ चॅनल्स असणार आहेत. तर रेडिओ चॅनल्स, कोणते रेडिओ चॅनल्सच्या थ्रू कम्युनिकेशन होत आहे, कसं होत आहे. तर इथे दोन प्रकारचे चॅनल आहे. एक म्हणजे ट्रॅफिक चॅनल आहे आपलं आणि दुसरं आहे ते आपलं आहे कंट्रोल चॅनल्स. दोन प्रकारचे चॅनल्स असतात. नंतर ट्रॅफिक चॅनल्स जे आहेत, अ चॅनल यूज टू कॅरी, जो ट्रॅफिक चॅनल आहे तो व्हॉइस आणि डेटा, जो आपण बोलतोय आणि डेटा पाठवतोय तो मोबाईल फोन आणि बेस स्टेशनच्या थ्रू ट्रान्समिट करतो किंवा कॅरी करतो. आता ट्रॅफिक चॅनलमध्ये दोन टाईप आहेत, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. आता अ चॅनल दॅट कॅरी व्हॉइस, आता समजा हा बेस स्टेशन आहे आणि हा मोबाईल स्टेशन आहे. आता फॉरवर्ड चॅनल काय करतं, अ चॅनल दॅट कॅरीज व्हॉइस अँड डेटा फ्रॉम बेस स्टेशन टू मोबाईल स्टेशन. फॉरवर्ड चॅनल म्हणजे बेस स्टेशनकडून जो, थांबा मी पेनचा कलर बदलते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे आहे बेस स्टेशन थ्रू जे मोबाईल स्टेशनकडे येते ते आहे आपलं फॉरवर्ड चॅनल, आणि जे मोबाईल स्टेशनकडून जे बेस स्टेशनकडे जाते ते आहे आपलं इथं रिव्हर्स चॅनल. हे आहे आपलं रिव्हर्स. जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की ट्रॅफिक चॅनल काय आहेत. ट्रॅफिक चॅनल म्हणजे तुमचा व्हॉइस आणि डेटा जो चॅनल कॅरी करतो, ट्रान्सफर करतो बेस स्टेशन आणि मोबाईल स्टेशनच्या मध्ये, तो आहे आपलं ट्रॅफिक चॅनल. आणि ट्रॅफिक चॅनलचे आपल्याकडे दोन टाईप आहेत, ते म्हणजे फॉरवर्ड चॅनल आणि रिव्हर्स चॅनल. आता फॉरवर्ड चॅनल काय करतं, तर बेस स्टेशनकडून मोबाईल स्टेशनकडे डेटा पाठवतं, आणि रिव्हर्स काय करतं, तर मोबाईलकडून बेस स्टेशनकडे. दॅट्स इट. फक्त कुठून कुठे हे लक्षात ठेवा, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. आता जर तुम्हाला वन लाईनमध्ये लक्षात ठेवायचं असेल की FTC म्हणजेच फॉरवर्ड ट्रॅफिक चॅनल आणि रिव्हर्स ट्रॅफिक चॅनल, तर फॉरवर्ड म्हणजे बेस स्टेशनकडून मोबाईल म्हणजे टॉवरकडून मोबाईलकडे येतोय, जसं की तुम्ही इथे पाहिलं. आणि नंतर RTC म्हणजे मोबाईलकडून टॉवरकडे सिग्नल जातोय. असं स्मार्टली तुम्ही ध्यानात ठेवा. नंतर कंट्रोल चॅनल काय आहे, तर कंट्रोल चॅनल म्हणजे अ चॅनल यूज टू कॅरी कंट्रोल अँड सिग्नलिंग इन्फॉर्मेशन. जी कंट्रोल आणि सिग्नलिंगचा तुमचा जो इन्फॉर्मेशन आहे, जो की आपल्या कॉल सेटअपसाठी लागतो, रजिस्ट्रेशनसाठी लागतो, आणि नेटवर्कमध्ये कुठल्या मोबाईलवरून कुठून कॉल आला, जो तुमचा कॉलिंग नंबर असतो ते सगळं कोण कोण करतं, तर कॅरी, तर तुमचे कंट्रोल चॅनल. आता इथं पण काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तर इथं कंट्रोल चॅनल काय आहे ही याची डेफिनेशनच आहे थोडक्यात. ही कंट्रोल चॅनल जर विचारला तर हीच डेफिनेशन लिहायची आहे तुम्ही. आणि काय करतं, तर कंट्रोल आणि सिग्नल. मग असे ट्रॅफिक काय करत होतं, व्हॉइस आणि डेटा. आता काय करते, तर कंट्रोल आणि सिग्नलिंगची इन्फॉर्मेशन आहे जी की तुम्हाला कॉल सेटअपसाठी, रजिस्ट्रेशनसाठी आणि मॅनेजमेंटसाठी लागते. ते आता ह्यात पण दोन प्रकारचे चॅनल आहेत, FCC आणि RCC म्हणजेच फॉरवर्ड कंट्रोल चॅनल आणि रिव्हर्स कंट्रोल चॅनल. आता इथं पण सेम आहे. फॉरवर्डमध्ये डेटा जो आहे, कंट्रोल इन्फॉर्मेशन जी आहे ती बेस स्टेशनकडून मोबाईल स्टेशनकडे येते, आणि रिव्हर्समध्ये मोबाईल स्टेशनकडून बेस स्टेशनकडे जाते. दॅट्स इट, सिम्पल. आता आपण हा जो आहे तो आपला 1.4 आहे, ज्यात आपल्याला सांगितलं होतं मोबाईल स्टेशन पाहायचंय. नंतर आपल्याला बेस स्टेशन काय आहे ते पाहायचं होतं. आपण जसं की पाहिलं मोबाईल स्टेशन काय आहे, बेस स्टेशन काय आहे. नंतर आपण पाहिलं ट्रॅफिक चॅनल पाहिले, त्याचे फॉरवर्ड रिव्हर्स पण पाहिले. नंतर आपण कंट्रोल चॅनलचे पण फॉरवर्ड रिव्हर्स पाहिलेले आहे. आपण हा पार्ट आता कव्हर केलेला आहे. आता आपण पाहूया की फ्रिक्वेन्सी रियूज ही कन्सेप्ट काय आहे, काय आहे हे पाहणार आहे. फ्रिक्वेन्सी रियूज. फ्रिक्वेन्सी रियूज इज अ टेक्निक ऑफ युजिंग सेम सेट ऑफ फ्रिक्वेन्सीज इन डिफरंट सेल. आता जी फ्रिक्वेन्सी रियूज, रियूज नावातच आहे की ती पुन्हा वापर करतोय आपण फ्रिक्वेन्सीचा. तर कसा करतोय, कोणती टेक्निक वापरतोय, सेम सेट म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी ही दुसऱ्या सेलमध्ये आपण वापरायची. एक इनफ डिस्टन्स ठेवायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून त्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या मिक्स होणार नाहीत किंवा इंटरफेअर होणार नाही. तर सिम्पल एक्सप्लेनेशन काय आहे त्याचं, तर सिन्स फ्रिक्वेन्सी आर लिमिटेड, फ्रिक्वेन्सी असताना जे आहेत तुमच्या
त्या लिमिटेड आहेत. त्याच्यामुळे आपल्याला रियूज आपल्याला वेस्ट फ्रिक्वेन्सी तर आपण घालवू शकत नाही. त्याच्यामुळे आपण सेम फ्रिक्वेन्सी जी आहे ती नॉन ॲडजसंट सेल म्हणजे जवळ-जवळच्या सेलमध्ये शेअर न करता आपण एक सेल सोडून दुसऱ्या सेलमध्ये ती फ्रिक्वेन्सी रियूज करू शकतो. त्याच्यामुळं काय होईल तर आपली जी सिस्टीम आहे ओव्हरऑल ती सिस्टीमची जी कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज होईल. म्हणजे जास्त युजर जे आहेत इन्क्रीज होऊ शकतात. विदाऊट आपण एक्स्ट्रा काय ॲड करता. तर वन लाईनमध्ये तुम्हाला जर विचारलं की फ्रिक्वेन्सी रियूजची डेफिनेशन सांगा, तर तुम्ही काय लिहिणार? द प्रोसेस ऑफ रियूजिंग द सेम फ्रिक्वेन्सी चॅनल इन डिफरंट सेल सेपरेटेड बाय अ सफिशियंट डिस्टन्स टू अवॉइड इंटरफरन्स. सेम फ्रिक्वेन्सी वापरायची डिफरंट सेलमध्ये, जस्ट सेपरेट आउट ठेवायचं एक सफिशियंट इनफ डिस्टन्सने, जेणेकरून अवॉइड होईल आपला काय इंटरफरन्स. हे होते आपली फ्रिक्वेन्सी रियूज. आता इथं आपण एक्झाम्पल पाहतोय की फ्रिक्वेन्सी रियूज कशा प्रकारे आपण करू शकतो. इफ अ सेल ए, इथं जस्ट एक्झाम्पल दिले, जस्ट आपण मी आता तुम्हाला ह्या डायग्रामवरून सांगते. इथं सध्या आपल्याकडे 4 फ्रिक्वेन्सी आहेत. F1, F2, F3 आणि F4 ह्या 4 फ्रिक्वेन्सी आहेत. आता F1 जी आहे ती अशी डोनेटेड आहे. एक मिनिट. ओके. आता F2 जे F3 आणि F4. आता F1 आपण कुठं कशी वापरली? F1 आपण पहिल्यांदा तर इथं वापरली आहे. नंतर F1 इथं वापरली. आपण इथं नाही वापरली. त्याच्यामुळे आपला इंटरफरन्स होणार नाही. एक्सेल सोडून आपण जी आहे ती रियूज केली आहे परत-परत. आता इथं पण आपण F1 वापरली आहे. नंतर इथं F1 वापरली आहे. नंतर आता F2. F2 आपण कुठं-कुठं वापरली? इथे F2 वापरली. इथे F2 वापरली, इथे F2 वापरली, इथे F2 वापरली. नंतर F3 कुठे वापरली आपण? इथे वापरली, इथे वापरली, इथे वापरली, इथे वापरली आपण F2. नंतर F4 जी आहे ती इथे, 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 इथे. असं तुम्ही जो आहे तो फ्रिक्वेन्सी रियूज करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये फ्रिक्वेन्सी रियूजचा कन्सेप्ट जो आहे तो जेव्हा 4 मार्काला विचारला जातो, तेव्हा तुम्ही काय करणार आहे? तर तेव्हा तुम्ही हे 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 सर्व लिहिणार आहे. प्लस तुम्ही त्याचे ॲडव्हांटेजेस लिहिणार आहे आणि तुम्ही ही डायग्राम काढणार आहे. जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्ही ही डायग्राम काढणार आहे आणि हे दाखवणार आहे की फ्रिक्वेन्सी जी आहे ती कशी रियूज केलेली आहे. आपण इथे या डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे. आपण जस्ट हेक्सागोनल सेल्स काढायचे आहेत आणि त्यात दाखवायचं आहे कसं केले. आणि आता त्याचे ॲडव्हांटेजेस काय आहेत तर अवेलेबल फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्यांचा संपूर्ण वापर होतोय, इफिशियंट यूज होतोय. नंतर नेटवर्कची कॅपॅसिटी जी आहे ती अपग्रेड होते, वाढतीये. नंतर सपोर्ट्स काय होते तर मोर युजर्स जे आहेत ते येऊ शकतात. मोर युजर जे आहेत कॉलिंग करू शकतात सेम टाईममध्ये, सेम फ्रिक्वेन्सी वापरून डिफरंट सेलमध्ये. हे होता आपला फ्रिक्वेन्सी रियूजचा कन्सेप्ट. हा आपला फ्रिक्वेन्सी रियूजचा कन्सेप्ट आहे. आता आपण पाहूया की फ्रिक्वेन्सी रियूजचं ॲनालिसिस म्हणजे काही न्यूमेरिकल्स येतात एक्झाममध्ये फ्रिक्वेन्सी रियूजवरती. तर ते तुम्ही कसे सॉल्व्ह करणार हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. आता हे ते एक एक्झाम्पल घेतलं आपण. फ्रिक्वेन्सी रियूज मीन्स जस्ट त्याचं सांगितलं. फ्रिक्वेन्सी रियूज मीन्स युजिंग द सेम सेट ऑफ फ्रिक्वेन्सी इन डिफरंट सेल. रियूजची डेफिनेशन आहे दॅट इज सफिशियंटली अपार्ट सो इंटरफेअर डज नॉट ऑकर. आपण खूप ठिकाणी फ्रिक्वेन्सी रियूजच्या कन्सेप्ट बघितल्या. होप तुम्हाला कन्सेप्ट हा कळला असेल की फ्रिक्वेन्सी रियूज म्हणजे काय. तर सेम फ्रिक्वेन्सी आपण डिफरंट सेलमध्ये वापरतोय काही अंतर ठेवून. दॅट्स इट, सिम्पल. नंतर आता ह्याचा फॉर्म्युला काय आहे तर आता आपण पाहतोय तुम्हाला सिम्प्लेक्स तुम्ही PEC शिकला असाल. सिम्प्लेक्स, डुप्लेक्स, हाफ डुप्लेक्स. सिम्प्लेक्स म्हणजे वन वे कम्युनिकेशन, हाफ डुप्लेक्स म्हणजे 2 वे पण सायमल्टेनियसली नाही, एक हॉकी टॉकी सारखं. नंतर फुल डुप्लेक्स जे आहे ते म्हणजे आपण सायमल्टेनियसली कम्युनिकेशन 2 वेने करू शकतो. जसं आता इथं आपण पाहतो यस काय डिनोट करतो तर टोटल नंबर ऑफ डुप्लेक्स चॅनल अवेलेबल. किती चॅनल अवेलेबल आहेत ती म्हणजे यस. नंतर एन काय डिनोट करतं तर नंबर ऑफ सेल इन क्लस्टर. आता क्लस्टर ह्या कन्सेप्ट आपण काल पाहिल्या. तर त्या क्लस्टरमध्ये किती सेल आहेत हे कोण डिनोट करतं तर एन. आणि के काय डिनोट करतं तर नंबर ऑफ चॅनल पर सेल. किती चॅनल आहेत एका सेलमध्ये. तर आता आपल्याला जर क्वेश्चन असा आला की कॅपॅसिटी सेलची काढा, की सेलची कॅपॅसिटी किती आहे, किती युजर्स ॲट अ टाइम किंवा किती युजर्स कॉल करू शकतात, काय कॅपॅसिटी काय आहे. तर आता आपण पहिल्यांदा तर इफ अ क्लस्टर इज रिपीटेड m टाइम्स. आता m टाइम्सने क्लस्टर जर आपलं रिपीटेड झालं
तर आपला हा हा फॉर्म्युला आहे. जर आपल्याला कॅपॅसिटी काढायला विचारली तर सी म्हणजे कॅपॅसिटी इज इक्वल टू एम इंटू के. एम म्हणजे काय आहे, तर नंबर ऑफ क्लस्टर किती आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, त्या पूर्ण नेटवर्कमध्ये सेल्युलर त्या सिस्टीममध्ये आपण कॅपॅसिटी कशाची बघतोय, सेल्युलर सिस्टीमची. नंतर चॅनल आणि त्या क्लस्टरमधल्या एका सेलमध्ये किती चॅनल आहेत, तर ते आहे के. तर आता हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. सी इज इक्वल टू एम के. हे तुम्ही नोट डाऊन करा. इकडे आहे ते एस म्हणजे काय, एन म्हणजे काय, के म्हणजे काय, नंतर सी म्हणजे काय, नंतर एम म्हणजे काय, हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर आता आपण हा कन्सेप्ट काल पण पाहिलेला आहे, आय थिंक. मिनिमम रियूज, काल पण आपण हा कन्सेप्ट पाहिलेला आहे की मिनिमम रियूज डिस्टन्स काय आहे. मिनिमम रियूज डिस्टन्स म्हणजे आता तुम्ही इथे ही रियूज केली फ्रिक्वेन्सी, आता तुम्हाला अजून एका ठिकाणी रियूज करायची, आता तुम्ही ही ते करताय, पण ही तुम्ही कशी काढली, तर काही तुम्ही डिस्टन्स डिसाईड केलं, काही डिस्टन्स काढलं की जेणेकरून फ्रिक्वेन्सी जी आहे ती मिक्स होणार नाही. आता ती तुम्ही डिस्टन्स रियूजचं कसं काढलं, आता ते रियूजचं डिस्टन्स कसं काढलं आपण इथे पाहणार आहे. डिस्टन्स बिटवीन टू को चॅनल्स म्हणजे जे को चॅनल इन द सेन्स सेम फ्रिक्वेन्सी सेल्स. तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही डिस्टन्स काढायचा आहे. डी म्हणजे आपण डिस्टन्स काढतोय, एन म्हणजे आपण क्लस्टरची साईज पहिल्यांदा तर डिसाईड करणार आहे, नंतर आर म्हणजे त्या सेलची जी आहे ती आपली रेडियस डिसाईड करणार आहे. त्याच्यामुळे ही आपण एनची साईज आपल्याकडे आहे 7, तर आपण इथे 7 प्लेस केली, 3 × 7 आणि नंतर अंडर रूट काढून आपली जी व्हॅल्यू आहे, डिस्टन्स जे आहे ते आपलं आलेलं आहे. असं आपण डिस्टन्स जे आहे ते डिसाईड करतो किंवा काढतो. तर हा पण प्रश्न येतो. तर तुम्ही जो आहे तो हा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करू शकता. हा फॉर्म्युला IMP आहे, याच्यावरती सुद्धा MCQ येतात. मी तुम्हाला पुढे ॲट द एंड ऑफ व्हिडिओ MSBTचे काही MCQ आहेत ते सुद्धा दाखवणार आहे. आता इथे आपण हा जो आपला 1.4 होता, ज्यात आपण मोबाईल स्टेशन पाहिलं, बेस स्टेशन पाहिलं, ट्रॅफिक चॅनल पाहिले, नंतर कंट्रोल चॅनल सुद्धा पाहिले, नंतर आपण फ्रिक्वेन्सी रियूजचा कन्सेप्ट पाहिला. आता आपण चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जीज आपण जे आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याच्या आधी आपण हँड ऑफची कन्सेप्ट पाहणार आहे आणि चॅनल असं ते एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. नंतर आपण व्हिडिओ आपल्या युनिटचा लास्ट व्हिडिओ असेल तो 1.5, त्यात जरा जास्त ब्लॉक डायग्राम आहेत. पण हे जो आतापर्यंत जो कन्सेप्ट पाहिला आपण, आपल्या हातात हा तिसरा व्हिडिओ आहे. तर आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत जे कन्सेप्ट पाहिले ते तुम्ही पक्के करून ठेवा. अतिशय सोपे कन्सेप्ट आहेत. आता फ्रिक्वेन्सी रियूज पण पाहिलेला आहे आपला जस्ट 4.1 मधला चॅनल असाइनमेंट स्ट्रॅटर्जी हा राहिलेला आहे. तर आपण पहिल्यांदा आता फ्रिक्वेन्सी रियूजवरचे MSBT मध्ये काय क्वेश्चन्स येतात, ह्याच्यावरती काय येतात. पहिलं तर 2 मार्कासाठी डेफिनेशन येतात. कशाचे, तर बेस स्टेशनची, मोबाईल स्टेशनची, MSC. नंतर आपण कोणत्या ट्रॅफिक चॅनल काय, कंट्रोल चॅनल काय, फॉरवर्ड रिव्हर्स याच्यावरती क्वेश्चन असतात. नंतर आपण क्वेश्चन नंबर 1 आता म्हणजे पाहूया यातील. तर तो आलेला आहे समर 15ला 4 मार्क्ससाठी. तर इथे काय विचारलेलं आहे आपल्याला, कॅल्क्युलेट सिस्टीम कॅपॅसिटी इफ क्लस्टर साईज इज 7. आता आपल्याला क्लस्टरची साईज किती दिलेली आहे, 7 दिलेली आहे. तर आपण ही क्लस्टर साईज कशाने डिनोट करतो, एनने. तर आपण इथे केली एन इज इक्वल टू 7 आणि पर सेल नंबर ऑफ चॅनल. आता एका सेलमध्ये नंबर ऑफ चॅनल किती, तर 72. तर आपण केनी ते डिनोट करतो. तर केला आपण लिहिलं 72 आणि नंतर काय आहे, तर टोटल सिस्टीम कॅपॅसिटी इफ 14 सच क्लस्टर आर अवेलेबल. आणि जर एम म्हणजे जर 14 क्लस्टर अवेलेबल असतील तर टोटल सिस्टीमची कॅपॅसिटी काय आहे. तर पहिल्यांदा तर कॅपॅसिटी फाइंड करण्यासाठी आपण जो आहे फॉर्म्युला जो आहे आपल्याकडे, सी इज इक्वल टू एम के एन इज इक्वल टू MS. म्हणजे दोन्हीतला एक कोणता पण लिहू शकता तुम्ही जस्ट. मग नंतर वेअर एम काय दिलेलं आहे, तर एम म्हणजे काय, तर नंबर ऑफ टाइम वी रिप्लिकेट दॅट क्लस्टर इन अ फिक्स सर्व्हिस एरिया अँड के इज अ नंबर ऑफ चॅनल. तर सबस्टिट्यूटिंग आपण त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्लेस केल्या या फॉर्म्युल्यामध्ये. 14 जी आहे ती आपली आहे एम जो आहे, के जो आहे तो आपल्याकडे इथं आहे 72 आणि 7 म्हणजे आपली जी गिव्हन क्लस्टर
ची साईज आहे ती आहे 7 आणि क्लस्टर किती आहेत 14. क्लस्टरची साईज आहे 7 म्हणजे 7 सेल आहेत त्या क्लस्टरमध्ये. आणि याचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपल्याला टोटल सिस्टीमची कॅपॅसिटी जी आहे ती एवढी येते. अशा प्रकारचे MCQ तुम्हाला पेपरमध्ये 4 मार्काला विचारले जातात. जस्ट काय आहे तर जस्ट वन फॉर्म्युला, सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन आहेत. फक्त लक्षात काय ठेवायचे तर एन काय आहे, के काय आहे, एम काय आहे. एन म्हणजे तुमच्या क्लस्टरची साईज, के म्हणजे चॅनल किती आहेत पर सेलमध्ये, नंतर आणि एम म्हणजे की टोटल क्लस्टर किती आहेत. जस्ट त्याच्या व्हॅल्यू प्लेस करायच्या, मल्टिप्लिकेशन करायचं, कॅल्क्युलेटर तुम्हाला अवेलेबल असतं. जस्ट एवढंच आहे. 4 मार्क तुमच्या हातातले आहेत. कोणतं पण MCQ हे खूप सोपे MCQ आहेत MWC मधले. आता तुम्ही हा क्वेश्चन पाहू शकता. हा क्वेश्चन नंबर 2 आहे. डिस्क्राईब द कन्सेप्ट ऑफ फ्रिक्वेन्सी रियूज. आता इथं काय त्यांनी सांगितलंय की फ्रिक्वेन्सी रियूजचा कन्सेप्ट सांगा, जे की सेल्युलर सिस्टीममध्ये आपण यूज करतो. आणि त्याचबरोबर कॅल्क्युलेट द कॅपॅसिटी ऑफ अ क्लस्टर. आता इथं पण कॅल्क्युलेट करायची काय तर कॅपॅसिटी. क्लस्टर साईज किती आहे 7. आता तुम्ही काय करा, व्हिडिओ स्टॉप करा आणि जस्ट तुम्हाला सॉल्व करता येते का हे पहा व्हिडिओ स्टॉप करून. जर नाही आलं तर मी सांगतेच पुढं. जस्ट 2 मिनिट व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघा येते का. कमेंट डाऊनमध्ये उत्तर कमेंट करा खाली आणि जस्ट नेक्स्ट परत व्हिडिओ पाहायला चालू करा. इन अ सेल्युलर सिस्टीम विच हॅज, आता क्लस्टर साईज 7 आहे आणि त्या सिस्टीममध्ये 504 रेडिओ चॅनल्स आहेत. फॉर हँडलिंग ट्रॅफिक कॅल्क्युलेट नंबर ऑफ चॅनल पर सेल. आता एका चॅनलमध्ये किती कॅल्क्युलेट काय करायचे तर एका सेलमध्ये किती चॅनल आहेत. इफ नंबर ऑफ क्लस्टर आर अवेलेबल इन सेल्युलर सिस्टीम आर 15 क्लस्टर आहेत आपल्याकडे. त्या क्लस्टरची साईज 7 आहे. त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचे आहे कॅपॅसिटी त्या सिस्टीमची आणि त्याचबरोबर नंबर ऑफ चॅनल पर सेल. आता पहिल्यांदा आपल्याला काय विचारले इथं, आणि हा क्वेश्चन जो आहे तो विंटर 16ला आलेला आहे. 6 मार्क्ससाठी आलेला आहे. 6 मार्क्स तुमच्या हातातले. 6 मार्क्स तुम्ही सहजली मिळवू शकता. जस्ट तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जस्ट छोटी कन्सेप्ट आहे. फ्रिक्वेन्सी रियूज काय आहे ही तर तुम्ही पाहिलीच की सेम फ्रिक्वेन्सी चॅनल्स इन डिफरंट सेल that are separate over sufficient distance to avoid interference. It improve spectrum efficiency and increase the capacity of a cellular system. हे 2 मार्कसाठी. आता न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करणार आहे. पहिल्यांदा तर आपल्याला काय गिव्हन दिले, क्लस्टर साईज 7 आहे आणि रेडिओ चॅनल्स किती आहेत, टोटल रेडिओ चॅनल्स किती आहेत तर 504 आहेत. टोटल परसेल नाहीये, टोटल आहेत. जेव्हा परसेल येईल तेव्हा आपण के लिहितो. नंतर आपल्याकडे नंबर ऑफ क्लस्टर आहेत 15. आता आपण पहिल्यांदा के काढणार आपण पहिल्यांदा. आता आपला फॉर्म्युला काय, एस इज इक्वल टू के इंटू एन. फॉर्म्युले तुम्ही ह्या व्हिडिओमधले स्टॉप करून व्हिडिओ सगळे नोट डाऊन करून घ्या आणि मी याच्यावरती MCQ पण तुम्हाला देईल, ते पण तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. एस इज इक्वल टू के इंटू एन. आता आपल्याला के काढायचा आहे म्हणल्यावरती आपण हा फॉर्म्युला आपला झाला. नंतर ह्याच्यात आपण व्हॅल्यू प्लेस केल्या. एसची 504 डिवायडेड बाय एन किती आहे तर 7. तर आपलं के किती आलं तर 72 के आलं. तर आपलं निघले नंबर ऑफ चॅनल पर सेल किती आहेत तर 72 चॅनल आहेत आपले नंबर ऑफ पर सेल. आता आपल्याला एक तर आपण काढलेला आहे. आता आपल्याला काढायची आहे कॅपॅसिटी. आता आपल्याकडे तिन्ही आहेत, एम आहे, एन आहे, के आहे. जस्ट आपल्याला हा फॉर्म्युला पुट करून त्यात व्हॅल्यू प्लेस करायचे आणि आपली कॅपॅसिटी सुद्धा निघलेली आहे. आणि जस्ट आन्सर खाली लिहायचं, कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर सिस्टीम इज 7560 चॅनल्स. आणि आपलं फायनल आन्सर, आपल्याला 2 गोष्टी विचारल्या होत्या. आपल्याला चॅनल विचारले होते पर सेल म्हणजे के काढायचा होता, नंतर आपल्याला सिस्टीमची कॅपॅसिटी काढायची होती. लाईक दिस. हे होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आपण 1.4 मधला एक पॉईंट राहिलेला आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डीपली असा पाहणार आहे, त्याचे कंपॅरिझन पाहणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.